अतिशय सुंदर प्रसंग आहे आणि तुम्हाला ज्या गोष्टींचा अनुभव आहे सगळ्यांना असा असणारा प्रसंग आहे. कमावलेलं धन सोबत जाणार आहे का? नाही जाणार. काय जाणार आहे सोबत? केलेली कर्मे जाणार आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. चांगली कर्मे असतील चांगला प्रवास आहे, सुखद प्रवास आहे. पण वाईट कर्मे केलेली असतील अतिशय दुःखद प्रवास आहे. म्हणून केलेल्या मिळवलेल्या कमावलेल्या संपत्तीचा अहंकार करून गर्व करून कुठपर्यंत कामी येणार आहे? मिळवलेली संपत्ती ना कुठपर्यंत कामी येणार आहे? जोपर्यंत तुमचे अवयव चांगले चालले, तुम्ही कमावलेली संपत्ती तोपर्यंत तुमच्या कामी येणार. पण लोक इतके खोडीचे आहेत, राब राब राबतात, एवढे कमावतात पण स्वतःसाठी खर्च करत नाही ते पैसे. आली गड्डी की ठेव बँकेत, आली गड्डी की ठेव बँकेत, आली गड्डी की ठेव बँकेत. कुणासाठी कुणासाठी गड्ड्या जमवताय बँकेत? मुलांसाठी, आपल्या परिवारासाठी. खरं सांगू का, एक गोष्ट सांगते तुम्हाला, ऐका, कुठपर्यंत कामी येते. राजा परीक्षितीने अतिशय सुंदर असा घेतलेला निर्णय बघा. अंथरुणाला खेळल्यावर सुद्धा जी शुद्ध आपल्याला येत नाही ती राजा परीक्षितीला राजवैभवात राहून आली. एक आजोबा आजारी होते, रिटायरमेंट झालेली होती, कोट्यावधी रुपये त्यांना भेटलेले होते, कोट्यावधी. आणि 2 मुलं होते. दोन्ही मुलांची वाटणी त्या मिळालेल्या पैशांमध्ये दोन्ही मुलांना वाटून दिलेले होते. आणि स्वतःच्या नावानं 65 लाख रुपये ठेवले होते. किती ठेवले होते तुमच्या लक्षात यावा ह्यासाठी आकडा सांगितला बरं, मला परफेक्ट माहिती नाही. स्वतःसाठी त्यांनी किती ठेवले होते करोडो रुपयांमध्ये हे मला माहिती नाही, पण तुमच्या लक्षात येण्यासाठी आकडा सांगते. स्वतःच्या नावानं 65 लाख राहू द्या म्हणे, माझं सुख दुःख हे काय आहे, एवढं आयुष्य पडलंय, अजून अचानक आजारी पडले. आणि आजारी पडल्यानंतर दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं. डॉक्टरांनी विचारलं, बाबा तुमची मुलं तुम्हाला पैसे खर्च करायला तयार होतील का? यांनी सांगितलं, का नाही होणार, होतील. आतापर्यंत करोडो रुपये दिलेत मी त्यांना, प्रॉपर्टी एवढी, आताच काही दिवस झालेत एवढे पैसे त्यांच्या वाटेला दिले. समजा त्यांनी नाही दिले तर आजोबा म्हणतात, अरे तशी त्यांनी नाही दिले तर मी स्वतः तरतूद करून ठेवली, माझ्या नावे बँकेमध्ये 65 लाख रुपये आहेत, तुम्ही बोला तुम्हाला किती पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं, आजोबा तुमच्या हार्टची सर्जरी करावी लागणार आहे, हृदयाचं ऑपरेशन करावं लागणार आहे आणि म्हणून 25 लाख रुपये लागणार आहे, तुमची मुलं देतील का? आजोबांनी सांगितलं, ठीक आहे, त्यांनी नाही दिलं तर माझ्या खात्यातून काढून आणतील, माझ्या नावे आहेत तेवढे पैसे. ठीक आहे म्हणे, एकदा तुमच्या मुलांची परवानगी घेतो, सही घेतो आणि ऑपरेशनला सुरुवात करतो. त्या डॉक्टरनी त्या मुलांना कॅबिनमध्ये बोलवलं आजोबांच्या आणि सांगितलं, विषय असा आहे, हार्ट सर्जरी असल्यामुळे पैसे जास्त लागतील, 25 लाख रुपये खर्च आहे, मग तुम्ही इथं सही करा आणि पैसे आणून द्या. त्यांनी सांगितलं, हो समजा हार्टची सर्जरी झाली, बाबांचं एवढं वय झालंय, किती टक्के शक्यता आहे म्हणे, आता मी काही देव नाहीये, मी हार्ट ओपन करणार आहे, त्याची सर्जरी करणार आहे, वाचवायचं की न वाचवायचं ते भगवंताच्या हातात असतं ना, सगळंच डॉक्टरच्या हातात असतं का? मी डॉक्टर आहे, मी देव नाही, हे नाही सांगू शकत. म्हणून तर सह्या घेतो तुमच्या. मुलांनी एकमेकांकडे पाहिलं, म्हणे डॉक्टर आम्हाला फक्त 5 मिनिटं द्या. 5 मिनिटासाठी बाजूला गेले. एक आपसात बोलणी होते, समजा एवढे पैसे खर्च करून डॉक्टर जर गॅरंटी घेत नसेल तर आपण एवढे पैसे वाया का घाला? पैसे कुणाचे आहेत सांगा ना, कुणाचे पैसे आहेत? बाबाचे. डॉक्टरांना हा विषय जेव्हा सांगितला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, बाबांनी मला सांगितलंय माझ्या नावी 65 लाख आहेत, तुमचे नका देऊ, त्यांचे 25 काढून आणा, वाचले तर तुमचे नाही तर देवाचे, शेवटी पैसे तर त्यांचेच खर्च होणार आहे. मुलांनी तरीही नकार दिला. पैसे कुणाचे आहेत? बाबाचेच आहेत, बाबांनीच कमवले, पण ते खर्च त्यांच्याच प्रकृतीवर करायचं की न करायचं हा निर्णय आता कुणाच्या हातात आहे? मुलांच्या हातात आहे. बाबाची सर्जरी करणं न करणं, जरी पैसे तुमचे असले तरी जेव्हा तुम्ही दवाखान्यात असाल, ICU मध्ये असाल, तेव्हा तुमच्याच प्रकृतीवर तुमचा पैसा खर्च करायचा की न करायचा हे सुद्धा तुमच्या हातात नसतं. म्हणून खाली हाथ आया था, खाली हाथ जा.
प्रॉपर्टी तुमच्या कामी येईलच असं नाही. म्हणून जीवा जीव आहे तोपर्यंत किमान जीवाची हौसमौस करून घ्या. काही लोक स्वतः खात नाही, दुसऱ्याला खाऊ देत नाही. म्हणून असेल तुमच्याकडे प्रॉपर्टी, असे धार्मिक कार्य जिथे जिथे चालतात अशा ठिकाणी दानधर्म करा. धार्मिक ठिकाणी केलेले दानधर्म, सत्कर्याला केलेला दानधर्म तुमच्या नावे तिथं जमा होत असतो. इथं ही रक्कम जमा होते, पण पुण्य संचय मात्र तिथं होत असतो. पण पुण्य संचयाची फार गरज आहे आपल्याला. म्हणून जेव्हा तुम्ही आपल्या संपत्तीचा योग्य असा वापर करता, खऱ्या अर्थानं तुम्ही कमावलेली संपत्ती तुमच्या कामी आली असं म्हणायला हरकत नाही. म्हणून त्या संपत्तीचा उपयोगही करायला शिका. या ठिकाणी शुकमुनी आणि राजा परीक्षितीचा चाललेला सुंदर असा संवाद आहे. काय करायचं हे सगळं करून म्हणे, फक्त त्या भगवंताचं स्मरण होईल अशी काहीतरी सवय आपल्या शरीरांना, आपल्या इंद्रियांना लावून ठेवायची. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. अंतिम समयी आपले असणारे जे दोष आहेत, हे सर्व असणारे दोष मात्र भगवंताला समर्पित करावेत आणि या दुःखांचा विचार करावा आणि भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करत राहावं. कारण पश्चातापेन शुद्धता असं शास्त्र सांगतं.